कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घेते नाही तर मी जाते आज। अश्विनी, अगो केवढं शॉपिंग केलंय आपण, आणि बरं झालं हे सगळं सामान घेऊन आपण इकडे आलो, पार्लरला नाही गेलो। तेवढं सगळं जड सामान घेऊन कसं पार्लरला जाणं जमलं असतं मला। अगं नशीब ते रक्तचंदन आणि जंगली हळद घेतली नाही, नाहीतर सामान केवढं जड झालं असतं। हो ना। चहा नाही मला नको, तू जेनी मावशीसाठी घेऊन ये। तुझ्यासाठी नाही नको, मला पण नको, राहू दे। ह्या पिशव्या आतमध्ये नेऊन ठेव। बरं राहू दे। वहिनी इतकं सगळं सामान ऑर्डर आहे अगं। कोणाची आहे? नाही म्हणजे ऍडव्हान्स घेतलाय का त्यांच्याकडून? अगं अजून काही फायनल ठरलं नाहीये। मग फायनल नाहीये ना, तर मग इतकं सगळं रॉ मटेरियल का आणलंय? वहिनी अगं मी यासाठी म्हणतेय की समजा ती ऑर्डर नाही मिळाली, नाही कन्फर्म झाली, तर हे सगळं सामान वाया जाईल। वहिनी तुझ्याशी बोलतीये मी। हो अगं ऐकलं मी। मयू, मयू जरा बाहेर ये। ऐक ना, तू जरा सगळा हिशोब करण्यासाठी मदत करशील का मला? हो हाँ करते। हे ग्लास बरं ऐक अश्विनी, मी जाते आता, आणि ऐक संध्याकाळी हेअर स्पाची अपॉइंटमेंट आहे, तर तू लवकर वेळेवर ये। हा ओके, येते। चल चल बाय। आई येते। शिल्पी, उद्या दिवसभर मी कामासाठी बाहेर असणार आहे, तर स्वयंपाकाचं बघशील का? हो चालेल, करते मी। आई, तू सांगितल्याप्रमाणे सगळे अकाउंट्स माझ्या नावावर केलेत, एकदा चेक कर पासबुक। अरे नको रे, हे सगळं ना तूच ठेव आणि तूच बघ। पांड्या, उद्या जरा फ्री राहा। मी जायच्या आधी ज्या डील्स रखडल्या होत्या ते बघूया होत आहेत का, थोडे पैसे येतील त्याच्यातनं। हा डोंट वरी, मला उद्या वेळ आहे, पण सकाळी एक थोडं काम आहे। एक क्लायंट आहे, त्याला आपल्या सोसायटीमधला फ्लॅट दाखवायचा आहे, सेव्हिंगमधला। पण एक छोटा प्रॉब्लेम आहे यार, तो ओनर अडून बसलाय। काय व्हॅल्युएशन आहे? 80 लाख रुपये। 80 लाख खूप झाले, तरी प्रॉब्लेम आहे ओनरला। अरे प्रॉब्लेम काय तेच कळत नाहीये, तो ओनर अडून बसलाय, ऐकायलाच तयार नाहीये। तर त्या क्लायंटला मला उद्याच फ्लॅट दाखवायचा आहे। ठीक, त्यानंतर जाऊ। मी आलो फ्रेश होऊन। आइए। म्हणजे आमच्या सोसायटीतल्या फ्लॅटची किंमत 80 लाख? म्हणजे हा जर फ्लॅट विकला गेला तर आता या क्षणी दादा 80 लाखाचा मालक होऊ शकतो, आणि माझ्याकडे काय आहे? काहीच नाही, शून्य। कंगाल आहे मी या क्षणाला, आता कंगाल। प्रतीक, हाय बाबा पण रोज रात्री अशीच वॉकला यायचे। थोडं जास्त दुखतंय का रे? नाही ग, दुखत वगैरे नाही आहे। तू एकदम चालताना इट्स ऑल फाईन। खरं मी ना मयुरी, तुमच्या प्लॅन बद्दल विचार करतोय ग। म्हणजे बघ ना, जर तो प्लॅन नीट एक्झिक्यूट झाला ना तर ठीक आहे, नाही तर भलतंच होईल ग, ते आपल्याच अंगावर येईल आणि काहीतरी भलताच प्रॉब्लेम सुरू होईल। प्रतीक, मला फक्त ना एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं रे, म्हणजे आत्या तिच्या इतक्या जवळच्या माणसांसोबत असं कसं वागू शकते? म्हणजे कमाल आहे खरंच। बाबा जर 13व्याच्या दिवशीच घरी आले असते ना, हा जो काही गोंधळ झाला काहीच झाला नसता। तरी आता जे झालं ना ते झालं, जाऊ दे, ते विसरून टाक। नाही आता ना तुमच्या प्लॅनवर फोकस कर। मयू, मला ना जेन्युइनली तुम्हाला हेल्प करायची खूप इच्छा होते, पण सध्याचे माझे जे हेल्थ कंडिशन्स आहेत ना त्यामुळे मी नाही करू शकत तुम्हाला, पण ह्याचं मला लिटरली खूप वाईट वाटतंय। करू शकतोस, मी हेल्प करू शकतो, मी सांगेन बघ तुला। पांड्या, फोन लाऊडस्पीकरवर टाक। पांड्या, विद्युत, नीट ऐका। उद्या आपल्या प्लॅनचा फायनल दिवस आहे, कुठली चूक होता कामा नये, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। माहिती आहे ना काय करायचं ते? गुड, उद्याच भेटू।
अगं शिल्पी, काय करतेस का? तुझं डोकं फिरलंय का? अगं काय चाललंय शिल्पी? का असं सगळं सामान दाराबाहेर काढतेस? उज्ज्वला ताई, अहो काय चाललंय का हे सगळं? अरे देवा, शिल्पी अगं काय करतेस का हे? बाई काय मूर्खपणा चालू आहे तुझा? बंद करायचं का? अगं तिकडे पुस्तकं पण टाकली असती, खराब होती अशी का करतेस? अगं बाळा मयुरी, मी हे सगळं टाकतेय कारण मला हे घर रिकामं करून हवंय. कळलं तुला आता? शिल्पी तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय? हो, कळतंय ना मला. हे घर आता माझं आहे. या घरावर आता माझा अधिकार आहे. त्यामुळे मी ठरवणार इथे कोणी राहायचं आणि कोणी नाही, आणि या घरात काय सामान राहणार आणि काय नाही राहणार हे मी ठरवणार. कळलं कंठाळे काकू? अगं तुला भविष्याची काळजी वाटू नये ना, म्हणून श्रेष्ठने तुझ्या नावावर घर केलं. आणि काय करतेस तू हे? मी पण माझ्या भविष्याची तरतूदच करते. माझ्या भविष्याचा विचार करूनच हे करते. त्यामुळे आता घर रिकामं करावं लागेल. हे घर माझ्या नवऱ्याने घेतलंय. मी मरेपर्यंत इथून कोणीही जाणार नाही. काय आहे ना आई, तुला जावं लागेल अगं, कारण हे घर मी आता विकलंय 80 लाखाला. नाही म्हणजे तुला आत्ता त्याची डेप्थ कळणार नाही, पण आज जेव्हा तो घर मालक इथे येईल ना आणि कदाचित तो तुला घराबाहेर हकलेल ना, तेव्हा कळेल तुला. एक मिनिट, मी प्रूफ दाखवते ना तुम्हा लोकांना. ऍग्रीमेंट. मी हे घर विकलंय त्या माणसाला 80 लाखाला. कोणाला विकलंस? विचार ना तुझ्या जीवाभावाच्या मित्राला, मिस्टर बबन पांडे. ज्या क्लायंटला त्याला प्रॉपर्टी देता आली नाही त्या क्लायंटला मी फोन केला, मी त्यांचा नंबर मिळवला, त्या माणसाला मी हा फ्लॅट विकला. आता मी 80 लाखाची मालकीण झालीये. शिल्पी, तू या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. अगं मुलगी म्हणून घ्यायला पण लाज वाटते मला. मग नको म्हणून घेऊ स्वतःची मुलगी. नको म्हणू मला मुलगी, काही फरक पडत नाही मला. हे घर सोडून जावं लागणार आहे तर जावं लागणार आहे. माझ्याकडे ना आता वेळ नाहीये जास्त ही तुमची फालतूगिरी सहन करत बसायला. मला माझ्या भविष्याचा विचार करावा लागेल. मला माझे पैसे हवेत, मला माझे पैसे हवेत, आणि त्या माणसाला ही जागा रिकामी करून द्यायला पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.